समर्थ रामदास स्वामी यांनी मूर्खाची कोणती लक्षणे दासबोध ग्रंथामध्ये नमूद केलेली आहेत. अशा मूर्ख लोकांपासून तुम्ही आम्ही कसे सावध राहणे याकरता समर्थांनी मूर्खाची लक्षणे सांगण्याचा खटाटोप दासबोध ग्रंथामध्ये केलेला आहे. 1. दोघांत लुडबुड करणारा. दोघे बोलत असती जेथे तिसरा जाऊन बैसे तेथे, डोई खाजवे दोन्ही हाते तो एक मूर्ख. याचा अर्थ असा आहे की दोघे बोलत असताना उगीच त्यामध्ये शिरणे आणि आपल्याला त्यातील काही कळत नसतानाही डोके खाजवीत बसणे हे एक मूर्खाचे लक्षण समर्थांनी सांगितले आहे. 2. मूर्ख व्यक्ती भांडकुदळ असते. कलह पाहत उभा राहे, तोडविना कौतुक पाहे, खरे असता खोटे साहे तो एक मूर्ख. अर्थ असा की भांडण चालू असताना ते न सोडवता त्याची गंमत पाहत उभे राहणे, खरे सोडून खोटे सहन करतो असे एक मूर्खाचे लक्षण दासबोधामध्ये समर्थांनी नमूद केलेले आहे. नंबर 3. फुशारक्या मारणारी. आपली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. याचा अर्थ असा आहे की स्वतःच शहाणा असल्याचे सांगून अडचणीत सापडलेल्यांना ती अडचण दूर करण्याचे सोडून वडिलांची हुशारकी मारतो अशा माणसाची गणना समर्थांनी मूर्खामध्ये केलेली आहे. 4. आळशी व्यक्ती. धरून परावी आस प्रयत्न सांडी सवकास, निशुगाईचा संतोष माने तो एक मूर्ख. म्हणजे दुसऱ्यावर विसंबून राहून प्रयत्न करण्याचे जो सोडून देतो आणि आळशीपणातच समाधान मानतो त्याची गणना समर्थांनी मूर्खामध्ये केलेली आहे. 4. चौघामध्ये लाजणारी व्यक्ती. घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे, शब्द बोलता निर्बुजे तो एक मूर्ख. याचा अर्थ असा आहे की घरी विवेकाच्या गप्पा मारतो परंतु 4 चौघामध्ये बोलायला लाजतो, आपले मत मांडताना घाबरून जातो तो एक मूर्ख असे समर्थ सांगतात. 6. व्यर्थ अभिमान बाळगणारी व्यक्ती. विद्या वैभव ना धन, पुरुषार्थ सामर्थ्य ना मान, कोरडाचं वाहे अभिमान तो एक मूर्ख. जी व्यक्ती विद्या वैभव धन सामर्थ्य यातील काहीही नसताना जो फुकट गर्व बाळगतो तो मूर्ख आहे असे समर्थ सांगत आहेत. 7. गबाळा असणारा. दंत चक्षु आणि घाण, पाणी वसन आणि चरण, सर्व काळ जयाचे मळीन तो एक मूर्ख. याचा भावार्थ असा की सदा सर्वदा अस्वच्छ आणि अव्यवस्थित राहतो तो एक मूर्ख असल्याचे समर्थ दासबोधात सांगतात. 8. मत्सर करणारा. समर्थासी मत्सर धरी, अलभ्य वस्तूंचा हेवा करी, घरीचा घरी करी चोरी तो एक मूर्ख. म्हणजे सामर्थ्यवान असणारा जो मत्सर करतो आणि मिळू शकणार नाहीत अशा गोष्टीचा हेवा करतो तो एक मूर्ख असल्याचे समर्थ सांगत आहेत. 9. कामापुरता. आपण का जे होय तवरी, बहु साल नम्रता धरी, पुढील त्याचे कार्य न करी तो एक मूर्ख. अर्थात कामापुरता मामा या न्यायाने वागणारे लोकांची गिनती मूर्खात होते असे समर्थ सांगत आहेत. 10. अर्थाचा अनर्थ करणारा. अक्षरे गाळून वाची, काती घाली पदरीची, निघाण पुस्तकाची तो एक मूर्ख. पुस्तकाची निगाण राखणारा माणूस मुळातली अक्षरी वाचायचे सोडून त्यात स्वतःच्या मजकुराची भर घालतो तो एक मूर्ख आहे असे समर्थ सांगतात.